सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। नरेंद्रजी आपल्यापासून सुरुवात करेल। मराठा आरक्षणासाठीच्या आपल्या काही मागण्यांसाठी जरांगे पाटील आग्रही दिसून आलेले होते, मात्र त्यानंतर समाजामध्ये दोन गट पडल्याचंही पाहायला मिळालं। याचं उत्तर तुमच्याकडून घेण्याआधी हरिभाऊ राठोड आपल्यापासून सुरुवात करतो। जो जीआर आलेला आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? या जीआर मुळे ओबीसींच्या हक्कांवरती कुठेतरी गदा येईल असं तुम्हाला देखील वाटतंय का? पाठीवर पहिल्यांदा जसा जीआर बघितलाय की जो भुजबळ साहेबांनाही कळत नाही आणि तायवाडे साहेबांनाही कळत नाही। बरं, मग त्यांनाच कळत नसेल तर जी समिती नेमली आहे, ग्राम समिती वगैरे ग्रामसेवक, त्यांना काय करणार त्यातलं? याचा अर्थ असा आहे की ही गुगली टाकली सरकारने, कसंही करून जरांगे पाटलांना उठवायचं होतं। आणि मागच्या सारखं जसं तिथे आपल्या नवी मुंबईला झालं आणि त्यानंतर त्यांना कळलं की अरे ह्याचा ड्राफ्ट होता, मग यांना हरकती मागवल्या आहे वगैरे, तर तसंच या जीआरचं होणार आहे। एकीकडे हे आहे आणि दुसरीकडे यामध्ये म्हणजे एन केन प्रकार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने याचा एक अर्थबोध असा होतो की सगळ्या सोऱ्यांना सगळ्यांना असतो तो सामाजिक अभ्यास असतो। त्याच्यामध्ये हा समाज, त्याचा व्यवसाय काय, तिथली भौगोलिक परिस्थिती काय, त्यांचं खानपान काय, त्यांच्या लग्नाच्या पद्धती काय, त्या कुठल्या नावाने ते कुठल्या नावाने ओळखल्या जातं, ही स्टोरी असते। हे सगळं लिहून ठेवलं इंग्रजांनी, त्याचा आणि याचा स्पीडमध्ये। मग तसं जर गॅजेट बघितलं तर आमचा बंजारा समाज हा जो हैदराबाद गॅजेट मध्ये या 5 जिल्ह्यामध्ये, आणि आम्ही तर निजाम काळातही होतो, त्यानंतर 1 सप्टेंबर 1956 साली द्विभाषिक राज्य निर्माण झालं। त्याच्यामध्ये मुंबई प्रांतामध्ये आलो। त्यानंतर 1 मे 1960 साली आपलं महाराष्ट्र राज्य झालं। तर सांगायचं तात्पर्य आहे की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे 1950 साठी जो समाज ज्या ठिकाणी असेल, ज्या प्रवर्गात असेल, त्यांना ते सवलती मिळेल। मग आम्ही 1950 साली 26 जानेवारी 1950 साली बंजारा समाज जो तो शेड्यूल ट्राईब मध्ये होता आणि म्हणून तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहे। आणि मग हैदराबाद गॅजेट लावायचं असेल तर तेलंगणा आणि हा सगळा जो भाग आहे, नांदेड, औरंगाबाद, बीड, परभणी, हा जो ज्याला मराठवाडा म्हणतो आपण, तो सगळ्यात आपल्या निजाम मध्ये होता। निजाम नंतर इंग्रजांच्या नंतर 1956 मध्ये आम्ही त्या मुंबई प्रांतामध्ये आलो। याचा अर्थ तो नियम आम्हाला लागू पडेल, म्हणजे आमच्यासाठी चांगलंच झालं। ठीक आहे, आता गॅजेट त्यांना लावलंय तर आमची मागणी आहे आता बंजारा समाजाची, तर आम्हालाही तुम्ही गॅजेट लावा, आम्हाला। बरोबर आहे हरिभाऊजी, ही का मागणी होती याचं मूळ कारण आम्हाला लक्षात आलं, आणि हैदराबाद गॅजेट नेमकं काय सांगताना